कुळगाव बदलापूर नगर परिषद आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी एक सामंजस्य करार या ठिकाणी हरित बदलापूरसाठी करण्यात आलाय। दिनांक 17 जुलै रोजी हा सामंजस्य करार करण्यात आलाय। दापोली येथे या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असून कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे आणि सन्माननीय आमच्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत। बदलापूर शहराचं जे काही तापमान वाढतंय, कॉन्क्रीट रोडमध्ये पर्यावरणाचं जे काही नुकसान होतंय ते भरून येण्यासाठी कुठेतरी एखाद्या चांगल्या संस्थेच्या माध्यमातून बदलापूरला हरित आणि पर्यावरण विषयक जनजागृती व्हावी, त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या योजना राबवाव्या, यासाठी हा सामंजस्य करार केला असून येत्या भविष्यामध्ये 2035 पर्यंतचा हा कृती आराखडा या ठिकाणी तयार करण्यात आला आहे आणि 2035 पर्यंत बदलापूर शहरामध्ये वृक्ष लागवड करून पर्यावरण विषयक अनेक उपक्रम डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या समन्वयाने या ठिकाणी साधून या ठिकाणी बदलापूर शहराचं पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठीचा हा सामंजस्य करार आहे। निश्चितच मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रातील ही पहिली नगर परिषद अशी आहे की जिने अशा प्रकारचा सामंजस्य करार केलेला आहे। आमच्या सन्माननीय नगराध्यक्ष या नगराध्यक्ष महासंघाच्या अध्यक्ष आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबवलाय। मनापासून त्यांना धन्यवाद देतो। आम्ही सर्वच मंडळी या ठिकाणी या उपक्रमासाठी किंवा या उपक्रमाच्या मागे लागून हरित बदलापूर करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू। कुळगाव मतदारसंघाचे आमदार आदरणीय किसनराव कथोरे यांच्या संकल्पनेतून हे कुळगाव बदलापूर शहर एक हरित शहर करण्याचा संकल्प आम्ही निवडणुकीमध्ये सोडलेला आहे आणि त्या अनुषंगाने गेल्या 6 महिन्यामध्ये ज्या काही सगळ्या कार्यवाही चालू आहेत त्याच्यामध्ये हा करार करण्यात यावा अशी संकल्पना कुळगाव मतदारसंघाचे आमदार आदरणीय किसनराव कथोरे यांनी या ठिकाणी मांडली। डॉक्टर संजय भावे या ठिकाणी कुळगाव बदलापूर शहरामध्ये 1 महिन्यापूर्वी आले होते आणि त्यांनी संपूर्ण या शहराचं त्या ठिकाणी सर्वेक्षण केलं। कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्राच्या थोडं बाहेर वांगणी या ठिकाणी कोकण कृषी विद्यापीठाचं एक महत्वपूर्ण केंद्र तयार करण्यासाठी माननीय आमदार महोदयांनी जवळजवळ 30 एकर जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे आणि त्याच वेळेला या शहराच्या नगरपालिकेबरोबर सुद्धा एक सामंजस्य करार कोकण कृषी विद्यापीठाने करावा अशी भूमिका आदरणीय आमदार महोदयांनी आदरणीय संजय भावे सरांकडे घेतली आणि त्या अनुषंगानं आदरणीय नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्या माध्यमातून आम्ही 17 तारखेला दापोलीला या ठिकाणी गेलो। या कराराचं अजून एक वैशिष्ट्य आहे, माननीय नगराध्यक्षांनी त्यांच्या सविस्तर टिप्पणीमध्ये सगळ्या बाबी सांगितलेल्या, पण याच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्या बाबतीमध्ये आपल्याला कोकण कृषी विद्यापीठ खूप महत्वपूर्ण सहकार्य करणार आहे। या शहरामध्ये निघणारा जो ओला कचरा आहे या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातनं खत निर्मिती करण्याचं काम कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून त्याच्यावर संशोधन केले जाणार आहे आणि त्या ओल्या कचऱ्यातनं चांगल्या प्रकारची खत निर्मिती सुद्धा त्या ठिकाणी केली जाणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी आता या अधिवेशनामध्ये कुळगाव बदलापूर शहराच्या टेम्परेचर बाबत उल्लेख केलेला होता की कुळगाव बदलापूर शहराचं 2025चं एप्रिल महिन्यातलं टेम्परेचर साधारणपणे 37 डिग्री सेल्सिअस होतं आणि तेच 2026 मध्ये 43 डिग्री सेल्सिअस झालं। 5 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी तापमान वाढलं। आता या तापमानावर कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी या शहरातले जे कॉन्क्रीट रस्ते आहेत या कॉन्क्रीट रस्त्यांना जे आच्छादन आहेत ते हरित आच्छादन देण्याची गरज आहे। या अनुषंगाने हा करार करण्यात आला आहे आणि हा केवळ महाराष्ट्रातील नाही तर देशातील एखाद्या नगरपालिकेने एखाद्या कोकण कृषी विद्यापीठा म्हणजे कृषी विद्यापीठ कोकण कृषी विद्यापीठ दापोली हे अतिशय नामांकित विद्यापीठ आहे। आम्ही 2 दिवस संपूर्ण कृषी विद्यापीठाची त्या ठिकाणी व्हिजिट केली। 400-450 एकर मध्ये त्यांचा केवळ कॅम्पस आहे आणि 3-3.5 हजार एकर मध्ये त्यांची शेती आहे। त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन चालतं। त्या संशोधनाचा उपयोग या ठिकाणी एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेला करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि हा देशातील पहिला प्रकल्प आहे आणि यासाठी आम्हाला खात्री आहे की राज्य शासन केंद्र शासन यांच्या मार्फत सुद्धा निधी उपलब्ध होईल आणि पुढच्या 10 वर्षामध्ये कुळगाव बदलापूर शहर हे महाराष्ट्रातलं सगळ्यात हरित शहर करण्याचा संकल्प हा आदरणीय नगराध्यक्षा रुचिता घोरपडे आणि आमच्या आमदार किसन कथोरे यांनी सोडलेला आहे। त्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण पाऊल आहे आणि कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं। शहरातल्या सेवाभावी संस्था आहेत। आता कालपासून सुद्धा आम्हाला नगराध्यक्ष मॅडमला शहरातल्या अनेक सेवाभावी संस्थांचे फोन आले की आम्ही या उपक्रमांमध्ये सहभागी त्या ठिकाणी होतोय। या ठिकाणी कुळगाव बदलापूर शहरामध्ये MIDCची 25 एकर हरित पट्ट्याची जागा आहे की जी पडीक पडलेली आहे। ती जागा सुद्धा आम्ही या माध्यमातून आदरणीय उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे आमदार महोदयांनी एक पत्र दिलेलं आहे। ती जागा सुद्धा आम्ही ताब्यात घेऊन त्या ठिकाणी
जांभूळ संशोधन केंद्र कुळगाव बदलापूर शहराचं जांभूळ हे मानांकन मिळालेलं फळ आहे. तर त्याच्यामध्ये संशोधन करण्यासाठी ती जागा या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि आम्ही आमच्या आमदार आदरणीय किसनराव कोथोरे साहेब आणि आमच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रभाग हरित करण्याचा प्रामाणिक संकल्प या कराराद्वारे सोडलेला आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीनं कोकण कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने हरित समंजस करार काल करण्यात आला. आमचे सर्व सभापती या ठिकाणी त्या करारासाठी उपस्थित होते. कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी स्वतः उपस्थित होते. हा करार करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका अशी आहे तुमची की ज्यांनी कोणत्या तरी कृषी विद्यापीठाबरोबर हरित शहर करण्याचा करार केलेला आहे असं कुलगुरू संजय भावे यांनीच काल उल्लेख केला आणि ती आपल्यासाठी सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. हा करार करण्यामागचा हेतू असा की आता तुम्ही बघितलं असेल की बदलापूरचं टेम्परेचर जास्त आहे, ते टेम्परेचर कमी झालं पाहिजे. मुख्यतः की शहरामध्ये कुठच्या रस्त्याला कोणती झाडं लावायला हवी. सोसायट्यांमध्ये आता अनेक झाडं मोठी मोठी झालीत, ती तोडायला सुरुवात झालेली आहे कारण त्यांची मुळं सोसायटीच्या फाउंडेशनमध्ये जायला लागली आहेत. मग अशा वेळेस सोसायटीची लोक येऊन प्रश्न विचारत असतात की सोसायटीमध्ये झाडं तर असायला हवीत, पण ती कोणत्या जातीची असायला पाहिजेत, किती उंचीची असायला पाहिजेत, याचं सखोल ज्ञान आपल्याला या कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून मिळणार आहे की जेणेकरून आता जी काही सोसायटी येऊन बघते तर प्रत्येक ऍप्लिकेशन असतो की आमच्या सोसायटीच्या आतलं झाड वाढलेलं आहे ते आम्हाला तोडायची परवानगी द्या. तर ही परिस्थिती का उद्भवली तर आपण अचूक माहिती सोसायट्यांना दिली नाही, जी हवी ती झाडं लावली त्यांनी, त्याच्यामुळे आता तो त्रास व्हायला लागलेला आहे. दुसरं असं की शहरातलं जे काही एमएससीबीचे कंडक्टर आहेत त्या कंडक्टरच्या खाली अनेक झाडं आहेत आपली आणि एका ठराविक उंचीपर्यंत ती गेली की ती आपल्याला तोडावी लागतात. ही तोडत असताना काही झाडं मृत पावतात आणि मग एवढ्या वर्षाची आपली सर्व मेहनत फुकट जाते. तर या अशा पद्धतीच्या रस्त्यांना किंवा कंडक्टरच्या खाली कशा पद्धतीची झाडं, कोणत्या जातीची झाडं लावायला पाहिजेत याचं मार्गदर्शन सोसायट्यांना सुद्धा आणि बदलापूरच्या प्रत्येक नागरिकाला कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आता यापुढे मिळलं जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची झाडं सुद्धा आपल्याला भेटणार आहेत आणि ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे. येणाऱ्या काळात मी क्रांती म्हणत नाही, परंतु हरित बदलापूर करण्याचं, स्वच्छ बदलापूर, सुंदर बदलापूर करण्याचं उद्दिष्ट आम्ही सर्वांनी सन्माननीय आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनासाठी केलेलं आहे. कथोरे साहेबांनीच मागच्या महिन्यातच कुलगुरू यांची भेट बदलापूरला घेतली होती आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की एक समंजस करार बदलापूरला करा नगरपालिकेच्या माध्यमातून. त्यांचा आदेश पाळत आम्ही काल हा करार केलेला आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितच बदलापूरमध्ये एक स्वच्छ, सुंदर आणि हरित बदलापूर होईल. त्याकरता बदलापूरच्या प्रत्येक नागरिकाची आपल्याला मदत आहे ही मी आपल्यास सांगू इच्छितो. धन्यवाद. कुळगाव बदलापूर नगर परिषद आणि कृषी विद्यापीठ कोकण यांच्या संयुक्तमाने 17 जुलै रोजी एक सामंजस्य करार झाला. तो म्हणजे की बदलापूर शहर हे हरित बदलापूर बनवण्यासाठी या मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने ज्या दिवशी रुचिता घोरपडे या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या त्या दिवसापासून अनेक सारे चांगले महत्त्वपूर्ण निर्णय या शहरामध्ये घेण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं असेल तर हा जो परवा सामंजस्य करार झाला हा बदलापूरच्या इतिहासामधील एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक असा चांगला महत्त्वपूर्ण हा त्या ठिकाणी घेण्यात आलेला निर्णय असणार आहे. या शहरामध्ये अनेक चांगली विकास कामं देखील होत आहेत. या अर्थाने नाले रुंदीकरण असेल, स्टॉर्म वॉटर ड्रेनेजच्या माध्यमातून ते फार मोठं चांगलं एक पर्यावरणाच्या दृष्टीने एक मोठं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि यासोबतच हा जो सामंजस्य करार आहे हे देखील एक चांगलं आणि महत्त्वपूर्ण काम या ठिकाणी होणार आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून पुढील 10 वर्षामधला एक कृती आराखडा त्या ठिकाणी तयार करून तो राज्य शासनाकडे पाठवणार आहे. त्यासाठी जो लागेल तो निधी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय आमदार कथोरे साहेब पाठपुरावा करून त्यासाठी आपल्या शहरासाठी घेतीलच. परंतु या विकास आराखड्यामध्ये जे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत ते म्हणजे शहरी वनीकरण असेल, मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड असेल, रस्त्याच्या दुतर्फामध्ये आपण कोणती झाडं लावली पाहिजेत. बऱ्याच वेळेला आपण परदेशामधील जी झाडं असतात ती आपण या ठिकाणी लावतो. त्याने असं होतं की जमिनीतील पाण्याची क्षमता काही झाडं खेचून घेतात, जी की ही झाडं आपल्या या शहरासाठी
या मातीसाठी या बदलापूरचं जे वातावरण आहे यामध्ये ती वाढणारच नाहीयेत. तरी पण आपलं अज्ञान असल्यामुळे आपण कोणत्याही पद्धतीने कशा पद्धतीने झाडं लावतो त्याचं पुढे संगोपन व्यवस्थित होत नाही, किंबहुना ती झाडं मृत देखील पावतात. याच हेतूने आपण अतिशय चांगलं असं नियोजन पद्धतीने जर कोणतं काम केलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. म्हणूनच यासाठी आपल्याला हे कृषी विद्यापीठ आहे हे आपल्याला त्या ठिकाणी मदत करणार आहे. म्हणूनच माननीय नगराध्यक्ष महोदय यांच्या आणि कुलगुरू डॉक्टर भावे यांच्या स्वाक्षरीने हा करार झालेला आहे. मला वाटतं की बदलापूरचा AQI आपण एअर क्वालिटी इंडेक्स जर पाहिला तर हा अतिशय खराब होता. कारण की बदलापूर शहरामध्ये MIDC आहे. आता ही MIDC शहराच्या मधोमध आलेली आहे. 0 ते 50 जर AQI असेल तर आपण चांगली हवा मानतो, 50 ते 100 पर्यंत असेल तर एक समाधानकारक, आणि त्यापुढे जर होत असेल तर ही हवा प्रदूषित आहे असं मानलं जातं. आणि या बदलापूर शहराचा इंडेक्स जर पाहिला तर हा 200च्या वर आहे. त्यामुळे नक्कीच पर्यावरणपूरक जर आपल्याला बदलापूर हवं असेल आणि प्रदूषणमुक्त, हे जे की माणसाच्या प्रत्येकाच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगलं असं हवं आपल्याला जर पाहिजे असेल तर हा आराखडा आपल्याला मंजूर करून त्या ठिकाणी ते काम होणं फार महत्वाचं आहे. म्हणूनच आपलं येणारं जे भविष्यातील जे बदलापूर आहे हे हरित बदलापूर आणि प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक बदलापूर हे आपल्याला येणाऱ्या काही वर्षात आपल्याला दिसणारच आहे. परंतु आपल्याला ते एक आवाहन करेल की या शहरातील प्रत्येक नागरिक असेल, प्रत्येक युवक असेल, महिला असेल, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे की आपणही या चळवळीमध्ये सहभागी व्हावं आणि या चांगल्या अशा समाजकार्यामध्ये आपण सहभागी व्हावं, एवढीच एक विनंती करतो.